ब्रह्मणस्पदान शृण्वन्नोतिभिस्सिद्धसादनम् वरदमूर्ते श्रीमन्महागणाधिपतये नमः प्रार्थना पूर्वक नमस्कारं करोमि समस्त पूजनार्थं दक्षिणपुष्पं समर्पयामि वरदमूर्ते श्रीमन्महागणाधिपतये नमः तथा च सूर्यनारायण देवताभ्यां नमो नमः आदित्यस्य नमस्काराय कुर्वन्तु दिने दिने जन्मांतर सहस्रेषु दारिद्र्यमुपजायते कर्म साक्षी सूर्यनारायण देवताभ्यां नमो नमः प्रार्थना पूर्वक नमस्कारं करोमि ओम बोधिप ब्रह्म रूपस्त्वं ज्योतिषा प्रवरय यावत् पूजा समाप्तिश्च तावत् स्वस्तिरो भव दीपस्तनारायणाय नमो नमः समस्त पूजनार्थं दक्षिणपुष्पं समर्पयामि प्रार्थना पूर्वक नमस्कारं करोमि जमिनीला नमस्कार करायचा जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा दात्री स्वाहा सुधा नमोस्ते भूमि देवताभ्यां नमो नमः प्रार्थना पूर्वक नमस्कारं करोमि ओम महिद्यो पृथ्वीचन विश्रांति प्रदानो वरिमभि ओम औषधे संवदन्ते सोमेन सहरात्ने स्मे गुरुपराम सम्राजन पारायमसि आकलिलाउक्थेरेत्नेषु वर्धते हां आता याच्यात सगळ्या याच्यातलं थोडं थोडं पाणी घ्या याच्यात घ्यायचं थोडं थोडं याच्यात घ्यायचं हां थोडं थोडं याच्यात घ्या किंवा त्याच्यात घ्यायचं बरं याच्यात घ्या हां याच्यात घेऊ हे साधं ओम इमं मे गंगे यमुने सरस्वती शतद्री सोमं सजदा पुरुष्णा आसिक्न्याम रुत्रुदे वितस्तयार्जिके शृणुयासु सोमया ओम गंधद्वारां दुरादर्शां नित्यपुष्टां करेशने एम ईश्वरीं सर्वभूतानां ताम्योपोय श्रियम् ओम कांडात् कांडात् परहन्ते वर्षपरि एवानो दुर्वे प्रतनु सहस्रेण शतेन च ओम अश्वत्थे वो निशदानं परने वश्रिष्कृतां गोभाजित किला सति यत्सनोत पुरुषम् ओम या बली नीरजा अपला अपुष्पायाश्च पुष्पिनेः बृहस्पति प्रसुस्तास्तानो मुञ्चन्तमसः कलशसमुखे विष्णु कंठे रुद्रसमाश्रिता मूलतो ब्रह्मा मध्ये मातृनाश्रिता कुक्षोतसागरा सर्वे सप्तदीपा सुंदर ऋग्वेदो यजुर्वेदो सामवेदो तरुणांगपुष्टिकृतरा आयान्तु शान्त्यर्थं दुर्तक्षकारका सर्वे समुद्रतीर्थानि जलदार्था आयान्तु ततंगत्वेन श्री गुरुपादुका पूजनं च करिष्येत खाली सोडून ओम संसृष्टं धनमुभयं समाकृतमस्मभ्यं दत्तां वरुणश्च मन्युः भियं ददानार्देषु शत्वा पराजिता सुबनिलयन्ताम् श्री गुरुपादुका देवताभ्यां नमो नमः अवानार्तेक्षतां समर्पयामि पाणी शिंपडायचं 4 वेळा ओम पादयोः पाद्यं समर्पयामि हस्तयोः अर्घ्यं समर्पयामि मुखाचमनं समर्पयामि आचमन्ते स्नानीयं समर्पयामि शिंपडत राहायचं गुरूंचं स्मरण करत राहायचं ओम अतो देव अवन्तु नो दुर्विचक्रमे पृथिव्या सतनामवि इदं विष्णुर्विचक्रमे त्रेधानि देवतं षोडशमासुरे त्रीणि पदा विचक्रमे विष्णुर्गोपा अदभ्यः अतो धर्माणि धारयन् विष्णो कर्माणि पश्यते दोर्धानि पशुते इन्द्रस्य सखा आतत विष्णो परं पदं सदा पश्यन् सूर्यादिवि चक्षुराततं तद्विप्रासो पुण्यावजागरां समिन्दते विष्णोर्यत्परं पदम् ओम देवसतवा सदो वृषभेष्णोर्बाहुभ्यां पुष्णोस्ताभ्यामग्निसेजसा सूर्यस्य वरदञ्चानि बलश्रीसेनादयां भूर्भुवस्वः अमृताभिषेकोस्तु शांति पुष्टिस्तुष्टिश्चास्तु समस्त पूजनार्थी गंधाक्षत पुष्पं समर्पयामि श्री गुरुचरण पादुकाभ्यां नमो नमः थोडं गंध लावायचं पादुका चरण पादुकासाठी पेढे वगैरे आहेत का पेढे आहेत ना पेढे आहेत तिथे पेढे असतात नैवेद्याचं हां पेढे नैवेद्य फोडली काढा चतुष्कोणमंडलं कृत्वा ततोपरि नैवेद्यपात्रं निधाय दूसरा होता ना पोरा बॉक्स आहे का दुसरा हां दुसरा होता चल भाऊ हो चल भाऊ बॉक्स आहे इकडे पेढा पटकन दे पटकन एवढं फक्त बॉक्स घ्या पेढ्याचा हे कोण असते आहे आपले हां ठीक आहे खाल्ल्याला दिलाय काय माहिती
सत्येन परिसिञ्चयामि दृष्टिदोषपरिहारार्थं तुलसीपत्रं निधाय सत्यन्तवर्तेन परिसिञ्चामृतोतस्परणमसि स्वाहा ओं प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा पूर्णब्रह्मणे नमः नैवेद्यं समर्पयामि उत्तरापोषणं समर्पयामि हस्तमुखप्रक्षालं समर्पयामि नमस्कारं करोमि ओं संसृष्टं धनमभयं समाकृतमस्मभ्यं दत्तां वरुणश्च मन्युः भियं दधानार्देशि शत्रुवा पराजिता सलीनतां श्रीगुरुचरणपादुकाभ्यां नमो नमः ओं श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायं सूत्रभाष्यकृतं वन्दे भगवन्तु पुनः पुनः श्रीशङ्कराचार्यदेवताभ्यां नमो नमः प्रार्थनापूर्वक नमस्कारं करोमि पाणी सोडून द्या अनया सकल पूजा विघ्नहर्ता शंकराचार्य देवता प्रियता अन्न मम तथा च संत पूजनं च करिष्येत चल तिकडे याला हरणा होता संजीव होते बंद करा 2 मिनिटं हाताचं ठेव परत आज मला तर पूजा नाही पाऊस नाही करून देतो तुमच्या आधी करा नमस्वनंताय सहस्रमूर्तये सहस्रपादाक्षिशिरोरुभावे सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटियुगधारिणे नमः श्रीगुरुदेवताभ्यां नमो नमः गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः विलेपनार्थ चंदनम समर्पयामि श्री गुरुदेवताभ्यां नमो नमः काय त्याच्या देतात ते छोटी पिशवी वर खालची छोटी पिशवी खालची दोन सगळ्यात खालची दूरचं माल दिसतं सगळ्यात खालची काय करा अखंडमंडलाकारं व्याप्तमेन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः स्थावरं जङ्गमं व्याप्तं यत्किञ्चित् सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः चिन्मयं व्यापि सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः सर्वश्रुतिरत्न विराजित पदाम्बुज वेदान्तमबुजं सूर्यो यस्तस्मै श्री गुरवे नमः ज्ञानशक्ति समारूढ तत्त्वमाला विभूषितं भुक्तिमुक्तिप्रदाता च तस्मै श्री गुरवे नमः अनेक जन्म संप्राप्त कर्मबन्ध विदाहिने आत्मज्ञानप्रदानेन तस्मै श्री गुरवे नमः शोषणं भवन सिद्ध ज्ञापनं संपदां गुरोपादवकं सम्यक् तस्मै श्री गुरवे नमः न गुरोरधिकं तत्त्वं न गुरोरधिकं तपः न गुरोरधिकं ज्ञानं तस्मै श्री गुरवे नमः मन्नाथ श्री जगन्नाथ मद्गुरु श्री जगद्गुरु माता सर्वभूतात्मा तस्मै श्री गुरवे नमः गुरादिश्च गुरु परमदैवतं गुरो परतरं नास्ति तस्मै श्री गुरवे नमः
यत् सत्येन जगत्सर्वं यत् प्रकाशेन भ्रान्ते यत् यदानन्देन नन्देत्वि तस्मै श्रीगुरवे नमः। नित्यशुद्धं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यबोधं चिदानन्दं गुरुब्रह्मा नमाम्यहम्। ध्यानमूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुपदं मन्त्रमूलं गुरुर्वाक्य मोक्षमूलं गुरुकृपा। नमामि श्रीगुरुपादपल्लवं स्मरामि श्रीगुरूणां निर्मलं पश्यामि श्रीगुरुरूपसुन्दरं शृणोमि श्रीगुरुर्कीर्ति अद्भुतं। श्रीगुरुदेवताभ्यां नमो नमः। श्रीं ददातस्मै नमः। हेळबुद्धियं मन्त्रं मे गोपाय यं वेदा विदुरुच सामान्य जुगों शेषाहि श्रीर्मृतां सताम् एतैर्मन्त्रैर्नीराञ्जनं कारयन्ति। अस्करण आम्ही इकडं सरक आम्ही तिकडे जातो चला चला सगळे बंधू समोर या। कुरे बंधू जास्त होते ना आता स्टेजवर, त्यांना नमस्कार करायला येऊ देत, नंतर आधी तुम्ही 5 भाऊ पूजा करून घ्या। आदरणीय श्री चांगदेव नामदेव कुरे, बाकीचे सर्व भाऊ आहेत, श्री सुखदेव नामदेव कुरे, श्री अशोक नामदेव कुरे, श्री संजय नामदेव कुरे, राजेश्वरानंद नामदेव कुरे, हे 5 भाऊ आहेत आणि 5ही भाऊ आपल्या सर्वांच्या समोर मातृपूजन करत आहेत। मातृदेवताभ्यां नमो नमः। समस्त पूजनार्थे च मलकमल प्रक्षालनं जाने मातस्त्वदनुसरणं क्लेशहरणं विधेरज्ञानेन द्रविण विरहेणालसतया विधेया शक्यत्वात् तव चरणयोर्याच्युतिरभूत् तदेतक्षन्तव्यं जननि सकलोद्धारिणि शिवे कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति पृथिव्यां पुत्रास्ते जननि बहवः सन्ति सरला परं तेषामध्ये विरलतरलोऽहं तव सुतः मदीयोऽयं त्यागः समुचितमिदं नो तव शिवे कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति जगन्मातरमातस्तव चरणसेवा न रचिता न वा दत्तं देवी द्रविणमपि भूयस्तव मया तथापि त्वं स्नेहमयि रूपं यत्प्रकुरुते कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति परित्यक्ता देवा विविधविधिसेवा कुलतया मया 85 तु वयसि यदानी चेन्मातस्तव यदि कृपा नापि भविता निरालम्बो लम्बोदरजननीकं यापि शरणं श्वपाको जलपाको भवति मधुपाकोपमगिरा निरातङ्गो रङ्गो विहरति चिरं गोटिकनकैः तवापरणे करणे विशति मनुवर्णे फलमिदं जनको जानीते जननि जपनीयं जपविदो चिताभस्मालेपो गरलकुशलं दिक्पटधरो जटाधाशोभि शामे त्वमेव यदि किञ्चन मय्यनाथे दत्से कृपामुचितमम्ब परं तयैव आपत्सुमग्नस्मरणं त्वदीयं करोमि दुर्गे करुणार्णवेशी नैतच्छटत्वं मम भावयेथा क्षुधा तृषार्था जननीं स्मरन्ति जगदम्ब विचित्रमत्र किं परिपूर्णा करुणास्ति चेन्मयी अपराध परम्परापरं नहि माता सुमिक्षेते सुतं मम सम्पातके नास्ते पापग्नि त्वत्समानहि एवं ज्ञात्वा महादेवी यथा योग्यं तथा कुरु मत्समपातके नास्ति पापग्नि त्वत्समानहि एवं ज्ञात्वा महादेवी यथा योग्यं तथा कुरु। असं करू लई फुलं लई अर्धी फुलं लई अर्धी पिशवी
रामकृष्ण बोला ना. जय नाही बाहेर आहे मी आता चिडगावला. विठ्ठला धाव पावरे, विठ्ठला धाव पावरे, दाव रूप ते सावळे, विठ्ठला दाव रूप ते पाठीमागं उभे राहता, सावळे. पाठीमागं उभे राहा, पाठीमागं. सड झाले लोचन एकदा दर्शन, सड झाले लोचन एकदा दर्शन, रमावरा पांडुरंगा रे, विठ्ठला रमावरा पांडुरंगा रे. सड झाले लोचन एकदा दर्शन, सड झाले लोचन एकदा दर्शन, रमावरा पांडुरंगा रे, विठ्ठला रमावरा. अनो भद्राः क्रतवो यन्तो विश्वतो दब्धासो अपरितासो उद्भिदः, देवानो यथा सदमिद्रुधे असन्नप्रायो रक्षितारो दिवे दिवे, देवानां पत्रासु मतिरुजो यतां, देवानां रातिरभिनो निवर्तताम्, देवानां सख्यमुपसेदिमा वयं, देवान आयु प्रतिरन्तो जीवसे, तान् पूर्वयानि विदाहुमहे वयं भगमित्रमदितिं दक्षमश्रितम्, हर्यमणं वरुणगुं सोममश्विनः सरस्वतिना सुभगामयस्करत्, तन्नो वातु मयो भुवातु भेगजं तन्माता पृथिवी तत्पिताद्यौः, तद्ग्रावाणः सोमसुतो मयो भुवस्तदश्विनो शृणुतं धिष्णियायुवम्, तमीशानं जगतसुतस्पतिं धियं जिन्मवसे हूमहे वयं, पूहानो यथा वेदसामसद्रुधे रक्षिता पायुरदस्वस्तये, स्वस्ति न इन्द्रो वृतश्रवाः, स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः, स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः, स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. सगळं त्याच्याकडे सोपून दिले, तो म्हणतच नाही. पहिलंच कीर्तन दिंडीमध्ये, दिंडीत आपलं आळंदीवारी, त्याला म्हणलं कर, तो म्हणलं नाही नाही जाऊन कर कीर्तन, त्याला कीर्तनाला उभा परमावधीचं भजन हे झालं, जय विठ्ठल झालं, कंबरचं कुठं सोडितोय एवढं. माल्यादिनी सुगंधिनी मालत्यादिनी मय प्रभु मयार्तानि पूजार्थं पुष्पाणि पृथिवीयतां, पुष्पदलपत्रं समर्पयामि मातृदेवताभ्यां नमो नमः. माझं ते याच्यातच कारण चढायला हरण दिन. ऋण तुझे विठ्ठला सांग. ते अगोदर कॅरेट काढून घ्यायचे होते म्हणून, कॅरेट मुद्दाम ठेवले असं का बसता येईल बाईला, ते वर उचलून धरायचं, मग बसायचं आणि हळूच सोडायचं असं ठरलं. ओम
गणानान्त्वा गणपतिं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तवं ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पदान शृण्वन्नुदेवस्येदसादनं जातवेदसे सुनवामसो ममरातेतोनिधातिवेदः सनः पर्षति दुर्गाणि विश्वानावेव सिन्नुन्दरितात्यग्नि पटहवीनावेनो मद्दुरजज्जुरदज्जरि अल्लरिदानकदानकगरिगदिगादि बहुविध साधन सनात तक्तगायमान भूषा प्रबन्ध गन्धानि बन्ध बन्धुरित गन्धर्व कुलकलित कलिप जन जन कटर्स्य गिरिजाय दजर्जात पंडमनुजाति पक्रतनुजा विवाह परजात मोद सहजात शात जलजायुधीय दिव्य मंगल यात्रा समुत्साहस्य भगवतः नीले निजमरीचिका वैकरी तोरणी परी तज्जनिक्षरी क्षत्रमणिज्जरी दृम्बिबंबरी भावभीतटादि भूनिष्कुटाराम ओम संदृष्टं धनमभ्यं समाकृतमस्मभ्यं दत्तामरोणश्च मन्युः भियं ददानारदे शत्रुः पराजिताम् रामकृष्ण घ्यायचं का कृतज्ञता सोहळ्याचं आयोजन 3 दिवसाचा हा असणारा कार्यक्रम का त्या ठिकाणी हा कार्यक्रम करायचा आदरणीय परमपूजनीय गुरुवर्य श्रीकृष्ण कृपांकित महाराजांनी आपल्या कीर्तनातून सांगितलेलंच आहे। हा कार्यक्रम करण्याच्या पाठीमागं कोणताही मोठेपणाचा हेतू नाही किंवा समाजासमोर काहीतरी दाखवण्याचा हेतू अजिबात नाही, तर अतिशय सरळ सात्विक असा हेतू की फक्त या ठिकाणी गुरुपूजन आणि मातृपूजन घडावं। वास्तविक पाहता हे जर नाटक असेल तर बाहेरून आलेल्या लोकांना माहिती नाही, परंतु जे चेडगावमधले आहेत तर त्यांना सगळं या ठिकाणी माहिती आहे की आईवडिलांची फक्त सेवाच करतात की लोकांच्या समोर नाटक करतात, हे चेडगावचे लोक निश्चितच सांगू शकतील, म्हणून हे काही झाकून लकून अशा प्रकारचं नाही। म्हणून असो या 3 दिवसाच्या कार्यक्रमासाठी आपण सगळेजण उपस्थित राहिलात याबद्दल सर्वांचेच मनपूर्वक आभार धन्यवाद। या ठिकाणी या व्यासपीठावरती सर्वप्रथम गुरुपूजन संपन्न झालं, त्यामध्ये असणारे आदरणीय हरिभक्तिपरायण गुरुवर्य मारुती महाराज खेडकर। मी 3रीला असताना माझ्या आईवडिलांनी त्यांच्याकडून माळ घातली आणि मला माळ काय असते आणि माळ कशासाठी घालायची असते हे माहिती नसताना मी त्यांच्याकडून माळ घातली आणि या परमार्थामध्ये प्रवेश केला। त्यानंतर पुढे जाऊन आदरणीय परमपूजनीय गुरुवर्य बाळकृष्णजी महाराज कांबळे शास्त्री ताहराबादकर संत कवी महिपती महाराजांची असणारा वारसा चालवत असताना आदरणीय महाराजांची भेट जीवनामध्ये घडली आणि खऱ्या अर्थाने हळूहळू या परमार्थाच्या वाटेवरती 4 पावलं त्यांच्या बोटाला धरून मी चालायला लागलो। नवे नुसतं चालायलाच नाही तर उभं राहायचं सुद्धा त्यांनी शिकवलं, कारण पहिलं मला प्रवचन आदरणीय महाराजांनी भंडाऱ्या डोंगरावरती करायला लावलं आणि त्यावेळेस मी पहिलं प्रवचन केलं। त्यानंतर मी पहिलं कीर्तनसुद्धा ताहराबादमध्ये महाराजांच्याच सांगण्यानुसार अशा प्रकारचं केलं आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने माझ्या परमार्थाला चकाकी किंवा एक वेगळी किंवा खरा परमार्थ काय असतो हे कळालं ते आदरणीय परमपूजनीय गुरुवर्य श्रीकृष्ण कृपांकित डॉक्टर विकासानंदजी महाराज मिसाळ यांच्या समवेतमध्ये गेल्यानंतर। कारण गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी या कुटुंबाचा या गावाचा असणारा राजू किंवा राजेंद्र आणि त्याचा असणारा राजेश्वरानंद केला तो आदरणीय परमपूजनीय गुरुवर्य श्रीकृष्ण कृपांकित महाराजांनी। कारण ईश्वर भक्तीतला आनंद काय असतो हे खऱ्या अर्थाने त्यांनी केलं आणि मला तुमच्या असणाऱ्या राजूचं किंवा राजेंद्राचं राजेश्वरानंद आदरणीय महाराजांनी केलं आहे आणि म्हणून खरोखर या संतांचे माझ्यावरती अतोनात अशा प्रकारचे ऋण आहे। आणि मातापित्यांचा हा पूजन सोहळा या ठिकाणी संपन्न झाला। आमच्या वडिलांचं 16वं पुण्यस्मरण 16 वर्षापूर्वी या ठिकाणी
पहिल्या पुण्यस्मरणाला आदरणीय गुरुवर्य महाराजांची श्रीमद भागवत कथा या ठिकाणी संपन्न झाली आणि त्यावेळेस सर्वच असणारा हा मेळ त्यावेळेस जमून आला. आमचे असणारे सर्व गुरुबंधू सर्वांनी एकत्रित येऊन हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न केला आणि म्हणून ही आईवडिलांची असणारी पुण्य आहे आणि त्यामुळंच हा कार्यक्रम या ठिकाणी अशा प्रकारचा होत गेला. गेल्या 16 वर्ष अविरतपणे पुण्यस्मरण सोहळा आमच्या कुटुंबापुरता का होईना परंतु दरवर्षी आम्ही करतच आलेलो आहोत आणि यावर्षी असणारा हा 16व्या वर्षाचा पुण्यस्मरण सोहळा मोठ्या स्वरूपामध्ये करावं आणि आईचं अभिष्ट चिंतन करावं ही कल्पना फक्त माझ्या एकट्याची नाही तर आमच्या सर्व कुटुंबाची आहे. नुसती कुटुंबाचीच नाही तर आमचे असणारे सर्व आदरणीय गुरुबंधू महाराज मंडळी असतील, आदरणीय परमपूजनीय गुरुवर्य महाराज असतील, सर्वांचीच असणारी ही संकल्पना आहे. का आईचा अभिष्ट चिंतन सोहळा करायचा तर आई आमची 2-3 संकटातून वाचली. कोरोनाचं संकट ज्यावेळेस आलं त्यावेळेस ती सारखं म्हणायची की देवाने फक्त एकच करावं की मला कोरोनामध्ये मरण देऊ नये. कारण का तर माझ्या अंत्यविधीला वारकरी आणि महाराज मंडळी येणार नाहीत. कारण त्यावेळेस कोरोनाच्या काळामध्ये अंत्यविधीसाठी कोणी जात नव्हतं म्हणून तेवढी इच्छा तिची भगवंताने ऐकली. ही तिलाही मान्य आहे कारण ती सारखं आता म्हणत असते की देव माझा ऐकतो, त्याने आता वेळेस अनेक गोष्टी माझ्या ऐकलेल्या आहेत, आता मला देवाकडे काही मागायचं नाही असं ती नेहमी म्हणत असते. आणि म्हणून त्यावेळेस निश्चितच ती वाचली. म्हणून तिला वाटत आहे की माझ्या अंत्यविधीला महाराज मंडळी यावेत. म्हणून आम्हा सर्वांना असं वाटलं की तिच्या अंत्यविधीलाच काय तिच्या डोळ्यात देखताच सर्व महाराज मंडळी या ठिकाणी यावं. निश्चितच तिला समाधान त्याच्यामध्ये वाटेल हा असणारा हेतू अशा प्रकारचा या ठिकाणी आहे. आणि दुसरा एक कृतज्ञता सोहळा या ठिकाणी आज काय करतोय आमचे असणारे सर्व आदरणीय गुरुबंधू महाराज मंडळी असतील आणि गुरुवर्य महाराज असतील यांच्याविषयी असणारा हा कृतज्ञता सोहळा आहे. या समाजाविषयी असणारा कृतज्ञता सोहळा आहे. कारण गेल्या 50 वर्षामध्ये आपण सगळ्यांनी अतिशय खरोखर प्रेम दिलं, अतिशय जिव्हाळा अशा प्रकारचा आम्हा सर्वांना दिलेला आहे. म्हणून कुठेतरी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजेत. कारण ती कृतज्ञता व्यक्त करायच्या अगोदरच न जाणो या ठिकाणून जाणं जर झालं तर हे अपूर्ण राहील कृतज्ञता सर्वांच्या विषयी व्यक्त करण्याची. आणि म्हणून हा कार्यक्रम केला. कारण आता मला आमचं चरित्र सांगण्यासाठी मी उभं राहिला नाही परंतु एक 2-3 संकटातून मी सुद्धा वाचलेलो आहे. आळकुटीकर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. खरोखर त्यांच्यामुळं मी एका संकटातून वाचलो. रामनवमीच्या कीर्तनामध्ये त्यांच्या गावातच बेशुद्ध झालो, त्यांनी प्रयत्न करून मला वाचवलं. म्हणजे सगळ्या गोष्टी आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ते मला सांगायचं नाही. ताराबाद क्षेत्रामध्ये सुद्धा असंच एकदा घटना घडली आणि म्हणून मला असं वाटलं घाई करून आपण काय केलं पाहिजेत, हा सगळा सोहळा या ठिकाणी उरकला पाहिजेत. म्हणून असो याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं मोठेपणाचा किंवा कुठल्याही अशा प्रकारचा हेतू याच्यामध्ये नाही. असो आता याविषयी मी जास्त न बोलता आजच्या कार्यक्रमासाठी अनेक महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आता नामोल्लेखसुद्धा या ठिकाणी मी झटपट त्या ठिकाणी सर्वांचा नामोल्लेख करतो आहे. या ठिकाणी आमच्या संत पंढरीतून आदरणीय हरिभक्तीपरायण श्यामसुंदर महाराज नाणेकर, हरिभक्तीपरायण अशोक महाराज गिरे, हरिभक्तीपरायण आदिनाथ महाराज पालवे केडगाववरून उपस्थित आहेत. हरिभक्तीपरायण संतोष महाराज ससे, चंद्रकांत महाराज वायाळ पहिल्यापासून या ठिकाणी महाराज आहेत. नवे त्यांची तळमळ या कार्यक्रमाविषयी अतिशय होती आणि त्यांची संकल्पना अशा प्रकारची होती. त्याचप्रमाणे आदरणीय हरिभक्तीपरायण मच्छिंद्र महाराज गिरे, हरिभक्तीपरायण रमेश महाराज जाधव, आमचे गुरुबंधू हरिभक्तीपरायण रोहिदास महाराज जाधव, हरिभक्तीपरायण प्रसाद महाराज तरवडे, हरिभक्तीपरायण सोमनाथ महाराज यशवंते, हरिभक्तीपरायण हुले महाराज, हरिभक्तीपरायण रघुनाथ महाराज गव्हाणे, हरिभक्तीपरायण श्रीनिवास महाराज जपकर, हरिभक्तीपरायण आमचे गुरुबंधू किशोर महाराज जाधव आज या ठिकाणी उपस्थित आहेत. हरिभक्तीपरायण रामदास महाराज चिंचाने, हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वर महाराज मोरे, हरिभक्तीपरायण आमचे गुरुबंधू प्रेमानंद महाराज आंबेकर शास्त्री, हरिभक्तीपरायण सौरभ महाराज साठे, हरिभक्तीपरायण गायकवाड महाराज ब्राह्मणी, हरिभक्तीपरायण कृष्ण महाराज जिरेकर, हरिभक्तीपरायण महादेव महाराज कोरे, हरिभक्तीपरायण बाळकृष्ण महाराज कुलकर्णी, हरिभक्तीपरायण शंतनू महाराज पाठक, हरिभक्तीपरायण नवनाथ महाराज जाधव, हरिभक्तीपरायण अर्जुन महाराज जाधव, हरिभक्तीपरायण प्रकाश महाराज तरवडे, हरिभक्तीपरायण दिनकर महाराज तरवडे, हरिभक्तीपरायण सोपान महाराज शिंदे विनेकरी. त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी ज्यांनी चोपदारकी केली ते कैतके बंधू, दोन्ही बंधू आहेत
त्यांनी ही जबाबदारी अशा प्रकारची केली आहे, त्यांचेही धन्यवाद. हरिभक्तीपरायण अरुण महाराज तरवडे, दसाळ महाराज पिंपरी अवघडवरून आलेले आहेत. त्याचप्रमाणे संत पंढरीचे अनेक विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत. हरिभक्तीपरायण सुखदेव महाराज जगताप, हरिभक्तीपरायण नवनाथ महाराज आयर सपत्नीक, हरिभक्तीपरायण सीमाताई दोघंही या ठिकाणी सपत्नीक उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे राहत्यावरून अनेक भाविक मंडळी उपस्थित आहेत. त्यामध्ये हरिभक्तीपरायण पंढरीनाथ महाराज लुटे असतील, हे सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे अळकुटीवरून हरिभक्तीपरायण बाळासाहेब चौधरी, संपत महाराज शिरोळे, त्याचप्रमाणे विनोद महाराज घेगडे ओझरवरून, राजाराम महाराज पटाडे बोरे नाईक नारायणगाववरून, बबन महाराज गुंजाळ दैठणे गुंजाळ, रवींद्र पाचपुते वडगाव, राजू पवार हिवरे बाजार, अंबादास काका सोनेवाडीहून उपस्थित आहेत. हरिभक्तीपरायण जालिंदर महाराज भोपाळघर श्री क्षेत्र आणे, त्याचप्रमाणे आमच्या सर्वांच्या आई संत पंढरीतून आदरणीय श्री शोभाताई मिसाळ संत पंढरीतून या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे डॉक्टर भागवत डोंगरगणवरून उपस्थित आहेत. आदरणीय श्री सुरेशदादा बाणकर या ठिकाणी येऊन गेले, त्यांना कार्यक्रमासाठी जायचं होतं, परंतु आदरणीय श्री सुवर्णाताई या ठिकाणी आलेले आहेत. त्याचप्रमाणे महेंद्र तांबे मुळे महाराज नारायणगाव, त्याचप्रमाणे या ठिकाणी गेल्या 2-3 दिवस स्वयंपाकाची प्रसादाची सेवा ज्यांनी केलेली आहे, भोजन प्रसादाची, ते आचार्य असणारे काका महाराज जुगे, त्याचप्रमाणे ही साऊंड सिस्टीम आणि मंडप तेही आमच्या घरातले सदस्य आहे. कुठल्याही प्रकारचा व्यवहार न करता त्यांनी अशा सुंदर अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी दिलेल्या आहेत. ते असणारे किरण हापसे, त्याचप्रमाणे सतीमाता भजनी मंडळ सांगितलं, सतीमाता भजनी मंडळ, त्याचप्रमाणे सतीमाता पायी दिंडी सोहळ्यातील सर्व वारकरी, जाधव वस्ती भजनी मंडळ, त्याचप्रमाणे श्री वारकरी परिवार संत पंढरी पोही महादेव भजनी मंडळ, त्याचप्रमाणे चेडगावमधील सर्व ग्रामस्थ, अनेक तालुक्यातून भाविक मंडळ एका ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामध्ये राहुरी तालुका, नेवासा तालुका, राहता तालुका, पारनेर तालुका, नगर, आंबेगाव, जुन्नर, त्याचप्रमाणे आमचे असणारे संतोष महाराज वावळ, सरपंच शिंगवे पारगाव हे या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि आमच्या गुरुस्थानी असणाऱ्या आदरणीय हरिभक्तीपरायण मुक्ताबाई राजाराम तरवडे, त्याचप्रमाणे आदरणीय श्री दुराफे महाराज कुसूरवरून महाराज या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचेही धन्यवाद. डॉक्टर वैरागर या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं नाव सोनेवाडीकर, म्हणजे भाऊंच्या गावावरून अंबादास काका असतील, सर या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचंही मनपूर्वक धन्यवाद. अनेक गावातून या ठिकाणी भाविक मंडळी उपस्थित आहेत. आमचे आप्तेष्ट नातेवाईक 2-3 दिवसापासून या ठिकाणी काही येऊन थांबलेले आहेत, काही दररोज जाऊन येऊन करतायत, त्या सर्वांचेच मनपूर्वक धन्यवाद करतो. आता जास्त वेळ न करता हरिभक्तीपरायण बाळासाहेब महाराज सोनोळे आमचे गुरुबंधू, त्याचप्रमाणे चंद्रकांत महाराज रासकर या ठिकाणी आलेले आहेत. त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण लतीफ महाराज चांद्यावरून आलेले आहेत, त्यांचेही धन्यवाद. आदरणीय हरिभक्तीपरायण प्रल्हाद महाराज देशमुख या ठिकाणी आलेले आहेत. आता माझं तोंड किंवा हे कमी झालेलं आहे आणि हे सगळे तुम्ही या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये अशा प्रकारचे आहात, म्हणून आता कदाचित याच्यातून काहींचे नावही राहू शकतात, म्हणून सर्वांचेच मनपूर्वक स्वागत, आभार, धन्यवाद. आणि यानंतर आदरणीय महाराज या ठिकाणी बोलणार आहेत. हे पहा, 2 तास बोलून पोट भरलं नाही का कधी म्हणेल. मला काही जास्त बोलायचं नाही. आणि महाराजांना जशी आपली मंडळी उपस्थित झाली तसं वहीवरती नाव लिहित होते. जे डोळ्यासमोर दिसले त्यांचे नावं त्यांनी लिहिले पण सांगितले, पण काही राहिले असतील चुकून, म्हणून सर्वांनी समजावून घ्या, सांभाळून घ्या. आणि नाव म्हणजे काय फार मोठी गोष्ट असते का, आपण त्यालाच खतपाणी घालत राहतो. पण ते खरं तर परमार्थ नाव घालवण्याकरता असतो का वाढवण्याकरता असतो हेच लोकांना अजून कळालं नाही. पण तरी आदर करणं, सन्मान करणं, आपल्या घरी आलेल्या मंडळींचा आपण सत्कार करणं फार महत्त्वाची गोष्ट असते. कोण कोणाच्या घरी जातो आणि कशाकरता जातो, प्रेमानं सगळे लोक एकत्र येतात, फार आदरानं एकमेकाकरता त्यांनी येतात. पण आपण या परिवाराकरता सर्वजण त्यांनी उपस्थित आहोत, फार श्रद्धेनं सर्वजण त्यांनी आलात, फार समाधान वाटलं. मी का उभा राहिलो त्याचं कारण सांगतो. ह्या ज्या चरणपादुकांची सगळ्यात आधी महाराजांनी पूजा केली त्या श्रीमद आद्य जगद्गुरू शंकराचार्यांच्या चरणपादुका आहेत आणि त्या पीठावरून आलेल्या आहेत, म्हणजे करवीर पीठातून त्यांनी आलेल्या पादुका आहेत. हे अशा कुठेही त्यांनी घेऊन जाणं योग्य नाही, पण महाराजांनी कृतज्ञता हा सोहळा आणि गुरुपूजन सोहळा असं नाव त्यांनी दिलेलं आहे. मग गुरुपूजन जर करायचं असेल तर सगळ्यात आपल्या सर्वांचे त्यांनी गुरु जर कोण असतील, सदाशिव समारंभात
शंकराचार्य मध्यमम अस्मद आचार्यपर्यंत वंदे श्री गुरु परंपरा. म्हणून त्यांनी आपले जी गुरु आहेत ही त्यांची जी परंपरा आहे ती त्यांनी आदि शंकराचार्यांपासून ना तरी आदि गुरु शंकरा लागोनी शिष्य परंपरा माऊली बोरण करू सांगतात. म्हणून शंकरापासून चालत आलेली ही परंपरा आहे. म्हणून सगळ्यांचेच गुरु त्यांनी महाराज आचार्य आहेत. म्हणून आचार्यांचं पूजन त्यांनी व्हावं आणि मग बाकीच्या गुरुजनांचं पूजन व्हावं असा भाव पोटात आहे. म्हणून संत पंढरीतून त्यांनी शंकराचार्यांची मूर्ती त्या पादुका त्यांनी आलेल्या आहेत आणि आम्ही सगळ्यांनी असं व्रत घेतलेलं आहे. या त्यापेक्षा आपण सगळ्यांनी व्रत घेऊया, फार गरजेची गोष्ट आहे. मला ते जास्त लांबण लावून सांगायचं नाही. सगळ्यांच्या पोटात घुसून एवढाच मुद्दा मला सांगायचा आहे की आपल्या वारकरी संप्रदायाला तत्त्वज्ञानाची बैठक जर कोणाची असेल तर आद्य शंकराचार्यांची आहे. म्हणून शंकराचार्य हे त्यांनी वारकरी संप्रदायातले अविभाज्य घटक आहेत. मला सांगा, वारकरी संप्रदायातून सावता महाराज असं नाव जर काढून टाकलं तर संप्रदायात चालेल का? चालणार नाही. गोरोबा काकांचं नाव काढलं तर चालणार नाही. तसं आद्य शंकराचार्यांचं नाव वारकरी संप्रदायातून बाजूला जर केलं तर काहीच चालणार नाही. म्हणून शंकराचार्य फार महत्त्वाचे आहेत. त्यांचा प्रचार प्रसार व्हावा याच्याकरिता आम्ही काही व्रतस्थ झालेली मंडळी आहोत. म्हणजे आदरणीय श्री राजेश्वरानंद महाराज, आदरणीय श्री समोर श्यामसुंदर महाराज नाणेकर बसलेले आहेत, आदरणीय श्री कारले सर, या सगळ्या लोकांनी असं आम्ही ठरवलेलं आहे अगदी शपथपूर्वक की आमचं संपूर्ण जीवन आम्ही धर्मकार्याकरता आणि आचार्यांच्या सेवेकरता त्यांनी समर्पित करून आजीवन शेवटच्या श्वासापर्यंत हे कार्य त्यांनी करणार आहोत. आम्ही फक्त आता काय करायला लागलो, जसं विरजण घातल्यानंतर त्यांनी दुधाचं दही होत असतं, म्हणजे विरजण त्यांनी घातलं की पुढची प्रक्रिया सुरू होते, तसं आम्ही विरजणासारखे आहोत. आता एक त्यांनी मनुष्य असा आहे की जो बाकीच्या सगळ्यांपर्यंत पोहोचणार आहे आणि त्या सगळ्यांना याच्यामध्ये समाविष्ट करून घेणार आहे. म्हणून आपण सर्वांनी सुद्धा त्या कार्यामध्ये सहभागी व्हावं आणि त्यांची सेवा आपल्या सर्वांकडून घडावी. शंकराचार्यांचं नाव त्यांनी सर्व लोकांपर्यंत पोहोचतो. म्हणाल माहीत नाहीत का शंकराचार्य? माहीत आहे, लोकांना फार संभ्रम आहे तो. पहिल्या वर्षी आळंदीमध्ये अधिक मासात सप्ताह केला आणि सप्ताह केल्यानंतर आद्य शंकराचार्यांची मूर्ती समोर ठेवली आणि पारायण करताना बहिणाबाईंच्या गाथ्याचं पारायण केलं. 7,000 लोक आले होते. मला काही कौतुक सांगायला उभं राहिलो नाही मी. एवढे लोक होते. त्याच्यात असे काही लोक होते, पारायण करताना मी 2 महिलांचा संवाद ऐकला. त्या दर्शन घेण्याकरिता पारायणाच्या आधी दर्शन घ्यायचं आणि पारायणाला बसायचं. पारायणाला बसायच्या आधी त्या 2 बायका म्हणत होत्या, ह्या बहिणाबाईची मूर्ती आणून ठेवली. मग शंकराचार्यांच्या मूर्तीला पाहिलं आणि म्हणले बहिणाबाईची मूर्ती आणून ठेवली. इतकं वाईट वाटलं मला, खरं सांगतो तुम्हाला, की लोकांना शंकराचार्य माहीतच नाहीत काय आहे ते. त्यांच्यामुळं आपलं जीवन आहे. आपण आज त्यांनी सनातन वैदिक हिंदू धर्म परंपरेचे आहोत. हे कोणामुळं आहोत? आदि शंकराचार्यांच्यामुळं आहोत. आपलं कर्तव्य आहे महाराज. त्यांचं त्यांनी गुणानुवाद आपण गाणं, त्यांचा प्रचार प्रसार करणं. सामान्य लोकांपर्यंत, दिग्गज लोकांना ती माहिती आहे, तत्त्वज्ञानी लोकांना ती माहिती आहे. त्यांचा अभ्यास केल्याशिवाय मनुष्य तत्त्वज्ञानी होऊच शकत नाही. हा त्यांनी अकाट्य असणारा सिद्धांत आहे. म्हणून त्यांनी महाराज असे शंकराचार्य महत्त्वाचे आहेत. म्हणून त्यांचं पूजन या ठिकाणी महाराजांनी आधी केलं, कारण आम्ही आधीच सांगितलं की आम्ही सर्वांनी ते व्रत घेतलेलं आहे. त्यानंतर त्यांनी आदर्श रूपानं आपल्या सगळ्यांच्या समोर त्यांनी मातृपूजन केलेलं आहे. वडिलांचे त्यांनी पुण्यस्मरण, कालच पुण्यस्मरण होतं. तो तर दरवर्षीचा त्यांनी 16 वर्षापूर्वी या स्थानावरती त्यांच्या घराच्या पाठीमागच्या बाजूला श्रीमद भागवत कथेचा सोहळा झाला होता. त्याच्यानंतर पहिल्यांदाच हा मोठा सोहळा झाला आहे. म्हणजे इतका मोठा सोहळा पहिल्यांदाच त्याच्यानंतर झाला आहे. म्हणून 16 वर्षापूर्वी श्रीमद भागवत कथा या ठिकाणी झाली होती आणि सगळ्या परिवारानं मिळून अशा पद्धतीने तिचं आयोजन केलं होतं. आजही या कार्यक्रमामध्ये महाराजांचे सगळे बंधू अतिशय सात्विक धार्मिक आहेत. सगळ्याच वहिनी अतिशय श्रद्धेनं त्याच्यामध्ये सहभागी आहेत. त्यांची मुलंसुद्धा त्याच्यामध्ये त्यांनी सहभागी आहेत. ते काय सामान्य चांगले शिकलेले आहेत, वेल क्वालिफाईड आहेत महाराज. ह्या सगळ्या गोष्टी, कोणी डॉक्टर आहे, कोणी आणखी त्यांनी कोणत्या हुद्द्यावर आहे, हे सगळे त्यांनी शिकले सवरलेले लोक आहेत. पण त्यांच्या पोटामध्ये धर्मभावना आहे. मग धार्मिकता पोटात असल्या कारणाने या कार्यक्रमामध्ये सर्वजण अतिशय श्रद्धेनं सहभागी आहेत आणि म्हणून सर्वांचे त्यांनी धन्यवाद केले पाहिजे. का तर आपल्या सगळ्यांच्या समोर एक विशेष आदर्श त्यांनी केलेला आहे. बघा, त्या आईच्या डोळ्याचे पारणे फिटले ना महाराज. तिच्या मुलांनी त्यांनी एवढा मोठा सोहळा तिच्याकरता केला आणि सगळे लोक त्यांनी डोळ्यासमोर आले. तिची त्यांनी तुला केली, आम्ही पण तुला केली, भाऊंची तुला केली द्वारकेमध्ये जाऊन, भाऊंची तुला केली द्वारकेत जाऊन, छगन बाबांची त्यांनी तुला केली महाराज. असे त्यांनी महात्म्यांच्या नारायण बाबांची तुला केली. असे त्यांनी तुला आपणही करण्याचा प्रयत्न केला. पण खरं सांगतो, ही त्यांनी कृतज्ञता पोटामध्ये तुला केली म्हणजे काम भागलं, आता आपण त्यांनी मोकळं झालो असा अर्थ लावायचा नाही. हवे किती केलं आपण त्यांच्याकरता तरी ते कमीच आहे महाराज. यांनी बाईकरता काही केलं, जीव ओतला तरी पण तो कमीच आहे, कारण तिनं स्वतःचे प्राण त्यांच्याकरता काही खर्च केलेले आहेत. म्हणून अशा पद्धतीनं तिच्या त्यांनी उपकारातून उतारे होता येणार नाही. पण गेल्यानंतर त्यांनी
ठिकाणी सोहळे करतातच लोक, हां, पण जिवंतपणे तिच्या डोळ्यात एकता सोहळा व्हावा याच्याकरता हा सुंदर असणारा सोहळा यांनी त्यांनी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर केला. नयनरम्य असणारा हा सोहळा, पाहण्यासारखा असणारा सोहळा. याच्यातून मला संदेश सगळ्या लोकांना द्यायचा आहे की आपण सुद्धा आपल्या घरामध्ये त्यांनी अशा पद्धतीने मातृपितृ सेवा केली पाहिजे. मी मातृपितृ सेवा करणारे लोक माझ्या डोळ्यानं पाहिलेत, मी भाऊंना पाहिले प्रत्यक्ष. भाऊ त्यांच्या आईला स्वतःच्या हातानं स्नान घालायचे, स्वतःच्या हातानं वेणी घालायचे, त्यांना आवडायचं नाही महाराज दुसऱ्यांचं, असे त्यांनी माणसं मी पाहिले. चासमध्ये एक रोकडे परिवार आहे, हां, ते त्यांनी बुवा रोकडे बुवा म्हणते, ते चास कोणी आलं असेल त्यांना माहीत आहेत. हां, इतकी आईची सेवा करायचे महाराज, ती सायकल नीट करायचं काम करायचे, पण आईची सेवा करण्यामध्ये तत्पर होते अशा पद्धतीने. आता आम्ही राहत्याला कथेला गेलो, जेजूरकरांच्या घरी मी होतो, त्यांचे आईवडील त्यांनी महाराज, आई आजारी आहे, ते आईची सेवा करण्यामध्ये तत्पर आहेत महाराज. हां, म्हणून सदाफळ महाराज त्यांच्या आईला त्यांनी घेऊन ही का सांगतो मी कशा करता, ही सगळी मंडळी धर्मप्रेम अंतकरणात आहे, आणि ज्याच्या पोटात धर्मप्रेम आहे तो त्यांनी महाराज मातृपितृ सेवा करणारच आहे. म्हणून मला तुम्हाला निरोप द्यायचा सगळ्यांना. काय निरोप द्यायचा, आपल्या घरी जर माता पिता असतील तर आपण सुद्धा त्यांनी महाराज अशा पद्धतीचा सोहळा करण्याचं मनामध्ये त्यांनी तयार करा. आता लवकरात लवकर तयार करा. आणि त्यांनी कसं सांगितलं की आता काय पुढचा काही भरोसा सांगता येत नाही, म्हणून त्यांनी लवकरात लवकर हा सोहळा त्यांनी पूर्ण झाला तर किती चांगलं वाटेल. असं आहे, भगवंतानं त्यांनी महाराज कोणाचं आयुष्य किती दिलं आहे कोणाला माहीत नाही, म्हणून त्यांच्या हातानं धर्मकार्य त्यांनी व्हायचं आहे, आचार्यांचं कार्य त्यांनी व्हायचं आहे. एवढ्या लवकर काही निरोप येत नाही देवाचा, पण तरीसुद्धा त्यांनी महाराज हे आपण आपलं त्यांनी करून घ्यावं, महत्त्वाची गोष्ट. तसं सगळ्यांनी माझा संदेश ऐका आणि आपल्या मातापित्याची सेवा सगळ्यांच्या समोर अशा पद्धतीने करा. जर तुम्ही खरोखर मातृपितृपूजन करणार असाल तर आम्ही सुद्धा तुमच्या कार्यक्रमामध्ये 100% सहभागी होऊ. हां, खरंच असे सोहळे सर्वांनी अशा पद्धतीने करा. धर्ममय त्यांनी सगळ्यांचं जीवन त्यांनी हो, सर्वांना त्यांनी भगवंताचं प्रेम प्राप्त हो, असा संदेश देऊन या ठिकाणी थांबतो. जास्त त्यांनी बोललं तरी किती वेळ बोलत राहिलं तरी तेच आहे, म्हणून त्यांनी आता खरं तर हा माझ्या ठरलेल्या कीर्तनातला वेळ आहे, तुम्ही त्यातलं 1 तास घेतलेला आहे. हां, 9ला जरी कीर्तन सुरू झालं तरी 12:30लाच थांबतंय, म्हणून 12:30 वाजले म्हणजे कीर्तनातून त्यांनी उर्वरित असणारा हा वेळ अशा पद्धतीने त्याच्यामध्ये आपण घेतला आणि बरोबर समारोपाचं काम माझ्याकडे अशा पद्धतीने आलं. यानंतर आता हां, हॅलो, धन्यवाद महाराज. त्यानंतर आणखी भाविक मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत. सुप्यावरून आदरणीय श्री जवक महाराज उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे दत्त मंदिर संस्थान चांदा या ठिकाणी प्रकाशजी महाराज भालेकर साहेब, या ठिकाणी दादासाहेब गवळे, अशोकराव दहातोंडे, संजय भाऊ दहातोंडे या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचेच मनपूर्वक स्वागत, आभार. यानंतर आदरणीय श्री गुरुवर्य बाळकृष्णजी महाराज कांबळे आपलं 2 शब्दामध्ये मनोगत व्यक्त करतील. लेकुराचे हित वाहे किंवा जाणे माऊलीचे चित्ताईसी कळवळ्याची याती करी लाभाविन प्रीती. आज या ठिकाणी दैदिप्यमान आणि डोळ्याचं पारणं फेडणारा असा हा मातृपूजनाचा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. आईसा सांडोनी सोहळा मी का राहेल निराळा. या ठिकाणी सर्वजण महाराजांवर प्रेम करणारे, या परिवारावर प्रेम करणारे आपण सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात. आमच्या असणारे कुरे महाराजांचं जर पाहिलं, ते जर कधी ताराबादला आले आणि त्यांना म्हटलं ना महाराज थांबा आजच्या दिवस मुक्कामाला, ते म्हणतात नाही बाई एकटी आहे घरात, बरं का. एकटी म्हणजे कसं, बाईला माझ्याशिवाय करमत नाही आणि महाराजांशिवाय बाईला अजिबात करमत नाही. हे 5 भावंड जर पाहिले, या परिवाराचा आणि माझं जवळजवळ 25 वर्षापासून असणारा एक ऋणानुबंध आहे. या बाईंच्या असणाऱ्या सुना असतील, नातवंड असतील, एक क्षण देखील बाईला त्या ठिकाणी विसरत नाही. आणि कायमच या ठिकाणी हे 5 भावंड, सुना, नातवंड कधी कुठून जर बाहेर गावाला गेले किंवा गावाला जर कुठे जायचं असेल तर बाईला सांगूनच त्या ठिकाणी घरातून बाहेर पडतात. म्हणजे आईच्या आज्ञेत किंवा आईला मानणारं हे संपूर्ण हा परिवार आहे आणि एक संस्कार आहे, नानांनी केलेले या परिवारावर संस्कार आहे. अशा प्रकारे बाईंचं हे मातृपूजन सोहळा संपन्न होत आहे. आणि बाईंना अजूनही त्या ठिकाणी आयुष्य प्राप्त व्हावं आणि बाईंनी आपणा सर्वांना या ठिकाणी आशीर्वाद कायमचे बाईंचे लाभो
अशी या ठिकाणी भगवंताच्या चरणी मी प्रार्थना करेन. आणि मी काल अभंगही असा निवडला होता, अकल्प आयुष्य व्हावे तयाकुळा माझी या सकळ हरीच्या दासा कल्पनेची बाधा, की या ठिकाणी संपूर्ण परिवार जो आहे या परिवाराला, या हरिदासांचा परिवार, या परिवाराला खऱ्या अर्थाने चांगलं दीर्घ आयुष्य, आरोग्य आणि त्याचप्रमाणे ऐश्वर्य प्राप्त हो अशी या ठिकाणी मी भगवंताच्या चरणी प्रार्थना करेल. आणि 2 शब्द या ठिकाणी मी थांबवतो. रामकृष्ण हरी. धन्यवाद महाराज. आत्ताच आदरणीय श्री शिंदे सर मांदळीवरून आमच्या सतीमाता पायी दिंडी सोहळ्याला ते अन्नदान करतात. अनेक आमच्या चेडगाव ते ताराबाद दिंडी असतील, चेडगाव ते पंढरपूर दिंडी असतील, या दिंडीचे अन्नदाते आलेले आहेत. आता मला असं वाटतं बरेच जणांचे नावं राहिलेलेच आहेत, कारण सगळेच मला ओळखीचे दिसतात. सर्वांची क्षमा मागतो की आपल्या सर्वांचं नाव मला घेता आलं नाही. आणि आता वेळ जरी थोडासा लागला, परंतु सर्वांना एकच विनंती आहे की आपण भोजन